खास टिप्स. नंबर 1. बऱ्याचदा पावसाळ्यात तांदळाला कीड लागते. ती कीड लागू नये यासाठी कडुलिंबाची पाने डब्याच्या तळाशी ठेवून वरून तांदूळ भरावे. त्यामुळे तांदळाला कीड लागत नाही. नंबर 2. पराठ्याचे पीठ मळताना त्यात एक उकडलेला बटाटा आणि थोडीशी कसुरी मेथी कुस्करून टाकल्याने पराठे चविष्ट तयार होतात. नंबर 3. बऱ्याचदा घरात कच्चे टोमॅटो असतात. हे टोमॅटो लवकर लाल होण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये ठेवावे. दुसऱ्या दिवशी टोमॅटो लाल झालेले दिसतील. नंबर 4. पनीरची भाजी करतेवेळी पनीर थोडेसे तेलात तळून घ्यावे. पनीर तळल्यानंतर अगदी 5 ते 7 मिनिटे गरम पाण्यात ठेवावे. त्यामुळे पनीर रबरासारखे लागत नाही. नंबर 5. इडल्या उरल्या असतील तर तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे इडलीचे काप करून बेसन पिठात बुडवून तळून घ्यावे. नंबर 6. तुम्हाला जर लाल मिरची पावडर न टाकता पिवळी भजी करायची असेल तर बेसन पीठ भिजवताना त्यात हळद टाकू नये, कारण हळदीमुळे भाज्यांना लाल कलर येतो. नंबर 7. पावसाळ्याच्या दिवसात जर डाळीला किंवा कडधान्याला कीड लागली असेल तर कीड पूर्ण साफ करून एका हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि ऊन पडल्यानंतर उन्हात सुकवू शकता. नंबर 8. टोमॅटोचे किंवा कोणतेही सूप करताना त्यात गाजर, बीट टाकावे. त्यामुळे सूपला कलर अतिशय छान येतो. नंबर 9. लिंबूचे सरबत करण्याआधी लिंबू थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे. त्यामुळे लिंबूला रस भरपूर निघतो. नंबर 10. आंब्याचा रस शिल्लक राहिल्यावर रस काळा पडतो. त्यासाठी रस शिल्लक राहिला तर स्टीलच्या भांड्यात न भरता काचेच्या भांड्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे. त्यामुळे रस लवकर काळा पडत नाही. नंबर 11. हिरव्या पालेभाज्या फ्रीजमध्ये जास्त दिवस ताज्या राहण्यासाठी पेपरमध्ये गुंडाळून ठेवाव्यात. नंबर 12. स्वयंपाकासाठी रिफाईंड तेलाच्या ऐवजी शेंगदाणा तेल, तिळाचं तेल इत्यादी तेलाचा वापर करावा. त्याचबरोबर स्वयंपाकासाठी सतत तेल बदलत राहावे. नंबर 13. वेलचीची सालं, आल्याची सालं, संत्रीची सालं फेकून न देता उन्हात सुकवून चहासाठी वापरू शकता. नंबर 14. लिंबाची सालं सुकवून कोणत्याही कपाटात ठेवल्यास कपाटामध्ये कुबट वास येत नाही. नंबर 15. कांदे कापायच्या आधी फ्रीजमध्ये ठेवल्याने कांदे कापताना डोळ्यातून पाणी येत नाही. नंबर 16. प्रेशर कुकरमध्ये काहीही करायचे असल्यास प्रेशर कुकरच्या तळाशी लिंबू किंवा चिंच टाकल्याने कुकर काळा होत नाही. नंबर 17. उकडलेल्या बटाट्याच्या पाण्यात चांदीच्या वस्तू भिजत ठेवून नंतर घासल्याने वस्तू स्वच्छ निघतात. नंबर 18. आंब्याचा रस, श्रीखंड किंवा दही आंबट झाल्यास त्यात अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा दुधात मिक्स करून टाकल्याने पदार्थाचा आंबटपणा कमी होतो. नंबर 19. आलू टिक्की, समोसे यांचं सारण करतेवेळी उकडलेले बटाटे प्रथम फ्रीजमध्ये ठेवावे. त्यामुळे सारण पातळ होत नाही. नंबर 20. डाळ शिजतेवेळी डाळ खाली लागली असेल तर डाळीला टोमॅटो, जिरे, मोहरी आणि हिंग टाकून तडका द्यावा. त्यामुळे डाळीला जळालेल्याचा वास लागत नाही. अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.